हरा नहीं तो कौन सा काला है? अरे यार निकालो ना एक। निकालो ना, क्या तेरे को कौन सा ये देख और ले। नहीं तुम देखो, मुझे नहीं समझ। घेऊन शाळा आता तू कपडे तरी कवर आणते मला काही त्याच समजणी. दर महिन्याला कपडे आणतं, दर महिन्याला फिरायला जातस. बापा बापा ओहो ओहो का मोकाडे गाव हिंडून आला. मोका ए उलटी करी तो बघा. ताटामध्ये तर कोळबी आहे तुझ्या. वाव काय आहे तुझ्या ताटात. अजब टेस्ट है इसका, अजब अजब टेस्ट है. मेरी मम्मी अच्छी नहीं। बाबा रीना देख तेरी लड़की क्या बोल रही है. देख तेरी लड़की क्या बोल रही है. मम्मी मेरी बोलती अच्छी नहीं है. अभी घर पे जाएगी सो जुदा खाएगी. चला मंडळी आता भाकरी घेऊन चालली आहे. काय गोंगाट घातले तुम्ही दोघा बी. काय गोंगाट घातले. चला आपण जाऊयात भाकरी घेऊन. भाकरीसाठी कॉल आलेला. पाऊस येईल असं वाटतं. मी त्यांना रॅशनवरती छत्री पण नाही घेतली गाई गाई. चला रॅशनवरती गर्दी बघा किती झाली आता. आणि पावसाने घातलाय कालोख. पाऊस आला अख्खं चावल भिजतील आपलं. पहिला मी विचारला बरं बिड्ड्याच्या भाजीमध्ये दुध्या बरं चांगलं लागलं का. बोलते मग जाम भारी. तर बरं मी नाही बरं का टाकला नाही तर बोलते लागतो मला. बोलते भारी. मोठा सीन झाला तेव्हा कॅमेरा चालू नव्हता आपला. तर तुम्ही कॉमेंट करून सांगा तुमच्या बिर्ड्यामध्ये दुध्या चांगलं लागतं का डांगर चांगलं लागतं. डांगर तर टाकता ना. तरी पण आपण पहिल्यांदा टाकून बघू. अर्चनाचं ऐकू जरा अर्चना टाकला तर नाही गावा. मला आयडिया दिली काहीतरी नवीन डिश, काहीतरी नवीन करायचं. काहीतरी नवीन डिशवर दुध्या हो फ्रीजमध्ये म्हणून डांगर नाही सगळं. किती झाले मग. रॅशनवरून मी रिटर्न आली कारण का मशीन चालू नाही होत. बरं नुसता टाईमपास तिथं करून उभा राहून तोपर्यंत माझ्या घरातली कामं होतील. रॅशन 8:30-9 वाजेपर्यंत उघडं असतं. थोड्या वेळ दादांना कॉल करून मग रिटर्न. चला मंडळी आता संध्याकाळची वेळ झाली. मस्त संध्याकाळच्या बरोबर 7 वाजलेत आणि मस्त आता दिवस मावळले. संध्याकाळचे 3 सांजा झालेल्या आहेत. आता लकीला बाहेर गॅलरीमध्ये वाटलं. केव्हापासून मी बिर्डा दिसत होती ना त्याच्या बाजूलाच बसून. तर एकदा पण चावम्याव नाही केलं. आता मी जशी किचनमध्ये आले ना आता भाजी बनवायला घेतली ना तसं तिकडच्या आवाज देते असा. म्हणजे तू ये माझ्याजवळ. आता याच्याजवळ अख्खा दिवस बसून घरांची कामं कोण करेल. याचा बापूस करेल. हां बापूस करेल याचं कामं. याचा बापूस काय आता गावसाला जायला लागला तर. हो रूममध्ये बांधला तरी पण बोंबालते. म्हणजे त्याचा असा म्हणणं का तू माझ्या जवळ बस. कोणीतरी माझ्या जवळ बसा. याच्या जवळ बसला कोण मोकाट अख्खा दिवस. जो मोकाट माणूस खाते बी तिला बोंबाल होते. हळद मसाला गरम मसाला सगळा टाकून घेतला याच्यामध्ये. आता मस्त फोडणीवरती बिरडा घालते. आजा हिचा 12 महिने हिचा फोन आलेली जिल्हा. हॅलो दीदीला हॅलो दादा. हां मंडळी मुस्कान आले माझ्या साडी नेवायला. त्या दिवशी ती येल्लो कलरची साडी नेलेली आहे का जी मी सूरजच्या पोरीच्या वाढदिवसाला घातलेली ती. आता हिला परत साडी पाहिजे. ही फिरायला चालली ना ती माझी साडी नेसून जाते. ड्रेस घालायचं गपचूप. तर फटाफट देख मेरे को भाकरी बनाने का है. इसमें का होगा ना. तो उसमें का ब्लाउज टेलर के पास गया है सीने के लिए. नाप के लिए गए हैं. यही तो तुमको बोली ना वो गुलाबी कलर का. वो इसके ऊपर का हरा कलर का ब्लाउज वो नाप के लिए दिया है अभी टेलर के पास. तो अभी वो अच्छा दिखता है ना. अच्छा बैठता है मेरे को इसलिए वही दिया है. हाँ ये देख बैठेगा. देख जमता है क्या. क्योंकि इसके ऊपर तो हरा ब्लाउज है मतलब ऐसे. देख जमता है क्या. उल्टा पहना गया. नहीं ऐसे चेक. आम्हाला असं वाटतं ड्रेस का घालायला भेटेल. तुला साड्या नेसायच्या आहेत. हाँ ये इसमें जमेगा क्या. तू पहन के तो देख ना उसके ऊपर भी हरा ही है ना. हरा नहीं तो कौन सा काला है. अरे यार निकालो ना एक. निकालो ना, क्या तेरे को कौन सा ये देख और ले. नहीं तुम देखो, मुझे नहीं समझ. तू माझा टाइमपास करायला आली का. मला भाकऱ्या द्यायच्या दुसऱ्या मंडळी. आता मला परत भाकऱ्या द्यायच्यात गावामध्ये. ये चीज दूसरा नहीं है. तेरे भैया मेरे को साड़ी नहीं खरीद के दिया है. ये वाला चीज़ दूसरा नहीं है. मेरे पास इतना ही साड़ी है भाई. मैं इतना पैसे वाली थोड़ी हूँ कि हर दिन नया साड़ी ले लूँ. पैसे वाली तो तुम हो ना. हाँ मैं दिल से अमीर हूँ लेकिन पैसे से गरीब भले ही हूँ लेकिन दिल से बहुत अमीर हूँ मैं. मेरा दिल बहुत साफ है. तुम्हें
आती है तुम्हारे पास। एक काम करूँ क्या, हाँ, इसमें दूसरा चलाती हूँ, फिर ले जाती यही सिर्फ ले वो भी लेके जा साथ में हरा वाला। और मम्मी के पास जो कोई होगा ना वो पहन के दे, क्योंकि अभी टेलर के लिए ना नाप के लिए दिया है। चलो ठीक है, चलो ये ले लेती, ठीक है। हाँ वो लेके जा। हाँ जब नहीं तो उसमें से कोई ले, उसमें से और कोई चाहिए तो और लेके जा। अभी तुमको कौन सा दिखाऊँ साड़ी? मतलब क्या है ना, मैं मतलब ये साड़ी कैसी है पता है क्या, प्लेट बराबर बैठता है। वो तो है, वो तो है। ये वाली लेके जा, लेकिन इसके ऊपर का ब्लाउज नहीं सिया हुआ है। नहीं ये नहीं, ये नहीं, इसका अभी ब्लाउज कटिंग ही नहीं हुआ है। ये देख, ये भी एकदम नरम साड़ी है, लेकिन इसके ऊपर का ब्लाउज नहीं है मेरे पास। नहीं रहने दो तुम, मैं मेरा लेके जाती हूँ। हाँ, और उसको धोएगी तो घिसना मत, धो के मत लेके आना, ऐसे लेके आना फिर। नहीं मैं निर्मे में ऐसे डाल के मतलब धो के लाती हाँ, नहीं तो वो सब निकल जाएगा और साइड मेरे का। को पता नहीं किरकिरी निकले। हाँ बस महंगा है तो हो गया। तो इज्जत करना पड़ेगा। किधर रही है घूमने के लिए? मेरे को तो लेके चल एक दिन। चलो ना, खुद किधर घूमती है? उस दिन भी घूमने के लिए गई चलो थी। मुमरा जा रहे हैं, मुमरा। अच्छा, चलोगी मुमरा, चलोगी? कितना बजे जा रहे हो तुम लोग? सुबह निकलेंगे यहाँ से 10 बजे। तो फिर कौन कौन जा रहा है? कोई नहीं, तो अकेले जा रही है क्या? तो मैं नहीं आऊंगी तेरे साथ। चल, अनाथ इंसान। अनाथ इंसान है तू। मुझे लगा मम्मी मम्मी सब जा रहे हैं। नहीं बाबा, मेरी मम्मी अच्छी नहीं। बाबा रीना, देख तेरी लड़की क्या बोल रही है। देख तेरी लड़की क्या बोल रही है। मम्मी मेरी बोलती अच्छी नहीं है। अभी घर पे जाएगी, सौ जूता खाएगी। मारेगी तो मम्मी मम्मी ब्लॉग देखती है मेरा पूरा, उसको समझ में भी आता है पूरा भाषा मेरा। ऐसा डंडा ही डंडा पड़ेगा आज। मम्मी मेरी मारती इसके लिए बोली अच्छी नहीं है। तू हरकतें ऐसी करती है मार खाने वाली। सही है ना, ये ब्लॉग चलेगा। चलो जाने दो, कौन देखने वाला है? इसका साया दो, अभी इसका तो लेके आई थी मैं। अरे तेरे को सब चाहिए। आता इथे परत उकड काढले आणि आता पीठ थंड करायला ठेवलंय। आता पीठ थंड होत आहे तोपर्यंत पटकन संध्याकाळची देवपूजा करून घेते। आता एक किती 32 33 34 भाकरी झाल्या होत्या संध्याकाळी जेव्हा मी भाकरी बनवल्या तेव्हा। तर त्याच्यातून 32 भाकरी गेल्या। ऑर्डर होती मला 25 भाकरींची, पण अजून एक 5 ते 6 भाकरी अजून गेल्या, म्हणजे त्या 32 भाकरी गेल्या। आणि आता पुन्हा मला गावातूनच ताईंचा कॉल आला आहे की भाकरी द्या म्हणून। लेट दिल्या तरी चालतील पण द्या भाकरी म्हणा। ओके, सो चलो आता उकड काढले, थंड करायला ठेवले। तोपर्यंत मी थंड होते तोपर्यंत देवपूजा करून घेते। चला, चला आता संध्याकाळची देवपूजा छान अशी झालेली आहे। उंबरठ्यामध्ये वगैरे दिवाबत्ती करून घेतली आणि बाहेर तुम्ही बघू शकता काळोख किती भयानक पडला आहे। चला आता तुळशीमधली पण संध्याकाळची देवपूजा करून झाली आणि मी दिवा विजावा नाही म्हणून काय जुगाड केला आहे बघा। दोन्ही बाजूला विटा लावल्यात म्हणजे हवा आली तरी दिवा विजायला नको। आणि माझा राजकुमार बाबू बघा, या पोराला मी रूममध्ये ठेवलेला मस्त फॅन खाली, तिथं बोंबलते। आता इथून इथे याला बांधले ना मी, इथून किचनमध्ये मी काय करते ते सगळं त्याला दिसतं इथून बघा। म्हणून आता इथे बांधले ना तर हू पण नाही ना चू पण नाही करत। त्याचा म्हणणं असा, माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी पाहिजे घरातला माणूस, नाही तर मला भीती वाटते ना बाबू। भीती वाटते ना तुला? डरपोक पोर आहे ना तू, डरपोक काय ना। स्वामी तुझ्या नावाने फुलातून परिमळ घरघळतो, लाख पाखरांचा थवा पहाटेच झाडावर किळबिळतो। चला आता एकीकडे प्रेस करायला घेतल्यात, एकीकडे शेकवायला पण घेतल्यात, कारण का आता घरात कोणी नाही। चिन्मय गेलाय तळ्यावर, त्याचा काही पत्ता नाही। मंडळी आता इथे माझ्या भाकऱ्या वगैरे झालेल्या आहेत। ओके, पाणी तापायला ठेवले चुलीवर, नशी प्लॅस्टिकच्या पिशव्या तरी आहेत, पटकीशा चूल पेटते। मग इथं चूल पेटाला नको लकीने नुसता घोंगड भरले। काय प्रॉब्लेम आहे काय माहिती पोरला? आता का वरती पण नको येऊ का पाणी गरम करत ठेवायला? त्याचा का बापूस कामावून देणार आहे सगळी माझी? जरा पण पोरा राहायला बघत नाही एकटा, जरा पण। आता मुनीश आले घरी तरी मी कशाला पाहिजे? मुनीशचा मला आवाज येतो। नक्की आहे काय? तू मम्मीला शोधत होता का? लकी जा,
अरे अरे जा. बघा आता जीप कशी वाकडी करेल बघा का एका साईडला. चल चल बघा मनुष्य त्याला असं ते चल चल पण ये नाही तो. फिरायला जा फिरायला नाही ते. रस्त्यावर नाही जा फिरायला. गाडीवर चल गाडीवर घे. जा गाडीवर बसून जा. त्याला माहिती गाडीवर नाही ना घोरीवर आहे नेशील तू. तो काय ये राग नाही बाबू तू शहाणा आहे ना जाम. सगळे त्याला आयडिया माहिती पडले फसवता निघोई बघा. नाही ते घेऊन शाळा आता तू कपडे तरी कवर आणते मला काही त्याच समजणी. दर महिन्याला कपडे आणतं दर महिन्याला फिरायला जातस. हां केवढा जाता शर्ट यो जुडिओमधून आणलंय. कवा वाटत नाही का मम्मीला एक साडी आहे नवी बनवून जा. हां साड्या नाही का देत आहेत तुला फक्त कपडे देत आहेत अंग. बायको आल्यावर बायकोला साड्या बिऱ्या देशील. आम्हाला दिल्ली मुंबई पुन्हा फिरून येतं कवा मला साडी नाही आणीस. हे बघा आता 2 लोक टी शर्ट घेऊन शाला ग. जिमला जातं तरी कुठे जिमला घालायला. जिमला 4 दिवस जातं ना 26 दिवस खाडं करतं महिन्यांच्या. म्हणजे एक टी शर्ट आणले का कवरेचा पडला तुला शर्ट यो. 800 रुपयाचा कपडा सेलमध्ये कितीला भेटला 200-300 रुपयाला. मग कवऱ्याचा भेटला सांग मला खरा सांग. जुडिओचा कपडा आणला तुम्ही 800 रुपये किंमत आहे बोलते त्याच्यावर. बघू आम्ही कवरी किंमत त्याच्यावर 799 म्हणजे 800 रुपये किंमत. कवरेला भरला मग सेलमध्ये 300 रुपयाला 300. वा वा मग 2-4 आणायचं ना सेल लागले तर वेगवेगळं. गणपतीला वगैरे कामी येईल असतं 5 आणायचं ना. मग परत ते कपडा महाग होतील लगे. लकी तुला सांगते का बाबू दादूला कपडा आणायला एक. तुला सांगते फिरायला जायला. इथं बसशील तर एक कपची पण नाही खाऊन देणार तुला. तुझ्या रूममध्ये जाऊन बस जा तेव्हा खायला भेटेल तुला. जा. आमच्या घरांचा यो असा प्राणी आहे ना काहीच खाऊन देणार कंचीच गोष्ट खाऊन देणार. मला तर वाटतं औषध पियाला घेतलं ना तरी पण याला पियाला यो भोंगा. म्हणून तुझं नाव भोंगा लक्की ठेवले सगळ्या मी. मोकाडे गाव आहे म्हणाला मोका ए उलटी करील तो. नको रे नको घाबरला तो. उलटी बिलटी केली तिची मी तुला साफ करायला लावीन. मी आधीच सांगते. मार एक फाईट मार त्याच्या दादाच्या फाईट मार एक दादाच्या. हा आता इथं घाण कर आता इथं घाण कर. ए लकी इकडे. इकडे बघा मंडळी कालम असं घेऊन शाले. आता एक कवा खपतील तुला एकट्याला सांग कसा. 1 महिना साफ बीप कर. मी साफ बीप करणार नाही. मी आधीच सांगते. चॉपर टेरेसवरती आहे. टेरेसवर ना घाण बाहेर फेक. घाण जर तिथं ठेवली तर जाम मार खाशील तू लक्षात ठेव. आता लक्कीने माझा पिछा सोडला आता मोनूचा पिछा धरले त्यांनी. त्याच्यासमोर कशाला खायला आले. तो काहीच खाऊन देणार नाही तुला. मी एकच खाप आणली ती खायला ती पण मला खाऊन नाही दिली. बघा जीभ वाकरी करून बघा कसा. बघा जीभ कशी वाकरी करते बैल झाला. एक भाकर खाल्ले गरम झाल्याबरोबर. बोंगा यो बघा. खायासाठी पक्का दिवा लावेल हो पण. नको तुला दादा देत नाही बाबू. दादाला बुकर बाबू दादाला. बाबा ओहो आता खाली बसायली. त्याला जास्त देऊ नको. त्या दिवशी खाल्लं ना उलटी गेली जरा टायमाने त्याने. भाकर त्याने एक खाल्ले ती भाकर पण बाहेर निघाली त्याची. काही देऊ नको त्याला. त्या दिवशी खाल्ला त्याने ना उलटी गेली लगेच. मला नको बस जरा म्हणा. फ्रीजमध्ये ठेव जा. तो खाईल. तो मच्छी साफ करायला गेले. चिन्मय बसले बघ कसा. बाबा कसा बसली बा. मावरावाली पण असंच बसतात मावरा साफ करायला. घाण सगळी बाहेर फेक ना. तिथं बालदी भरून पाणी टाक. घाण बिन जर ठेवली तर तुला मी मारीन जाम. आमचं श्रावण आणि तो मासे पकडून सांगते. भाऊ सांगते मला 3 वेळा बोलला कशाला गेले मच्छी पकडायला. त्याला फोन करून बोलते कोण खाणार आहे बोलते मच्छी. तू नाही श्रावण गेले म्हणू त्याने पण श्रावण गेले का बरं.
अरे ते छबी आईला काळे मासे पाहिजे होते माहिती आहे का, तळ्यातून पकडलेले. मग भेटतच ना, आज जाऊन भेटले का? हा ना, माझ्या हातात आता आईचा श्रावण महिना आहे. नाही. आज जाऊन भेटले. त्या दिवशी आईने कॉल पण केलेला, सांगते श्रावण महिना आता चालू पण होईल, बोलते कालो मासं काय आणून दिलं नाही बोलते तुझ्या पोऱ्यांनी. बरं माझ्या पोऱ्याला काही भेटलंच नाही. आईला सांग आई बरं श्रावण महिना सुटल्यावर तुम्हाला बरं आणून देतो सांग. व्हिडिओमध्ये सांग आईला, व्हिडिओमध्ये सांग आईला पण बरं वाटेल. व्हिडिओमध्ये सांग आईला, बोला आई श्रावण महिना संपल्यावर ना मासे भेटले तुम्हाला घेऊन येतो बरं डायरेक्ट पार्सल. चला आता चिमण्याला जेवण घेऊन आले, मस्त कोळंबी आणि भजी, बिटाची भाजी बनवली. आणू घर हो घे. चला चिन्मय आमचा श्रावण लागल्यापासून इथं रोज नॉनव्हेज खाते रोज. आता काल उद्या काय मासे खाणार का तळून, एक दिवस पण भाजी नाही खाशील. बाबा करून ठेवले मी उद्याची. तयारी करून ठेवली उद्याची. परवाची पण करून ठेवली. तू तर भाऊच्या वरचा निघलास. भाऊनी कंट्रोल कसा गेले. ते एकदम दिवसात भाऊ मला सांगून गेले कोणती पण भाजी दे डब्याला, पण भाजीच दे, नॉनव्हेज देऊ नको बोलते. मी श्रावण पकडले यावर्षी. बघू ना किती 30 दिवस पकडतं का 45 दिवस पकडतं. 30 ते 3 दिवसच मोजू आपण. गेल्या वर्षी किती 4 का 5 दिवस नाही खाल्ला ना, मग सुरुवात लगेच धामधूम निघता. चला जेव आता. भजी आहे काय भजी आहे की? अच्छा वा कोलबीचे भरवते काय. खा खा बाई खा, दिखा दिखा के खाओ बाई, दिखा दिखा के खाओ. वाव. वाव वाव बोलते. कोलबी है टाटा वाव नहीं, अजब टेस्ट है. मम्मी को दिखा दिखा के खा रहा है बेटा. एक नंबर. हाँ 1 नंबर. 2 नंबर नाही गे. आमच्या चिडमेची ॲक्टिंग एवढी भारी आहे ना, खरा तरी सांग दे का टेस्टी आहे का व्हिडिओमध्ये फेका फेक. खाऊन बघ खरं वाटतं तुझं. बघ कैसा आहे बाई, कैसन बा. एक नंबर. 1 नंबर, 1 नंबर बा असं बोल ना, 1 नंबर बा. शुभम शुभम तुमच्या गावाकडची भाषा. कैसन बा. चला मंडळी या आता जेवायला मस्त बिरड्याची भाजी आणि भजी काढल्यात. बिरड्याच्या भाजीमध्ये दुधी आणि बटाटे टाकले, बघू कशी चव लागते ती. ओके दुधी खाऊन बघा दुधी. एक नंबर मस्त लागते बिरड्यामध्ये दुधी. आणि जास्त रस्सा नाही ठेवला, अशी लेपट लेपटच भाजी गेली ना म्हणून बरं लागते. चला आता जेवते. हे पण मला बोलले की मस्त भाजी झाली होती, भारी लागते. चला आता जेवून